अखेर महाराष्ट्र शासनाला जाग आली। महाराष्ट्र शासनाने गरजू कॅन्सर रुग्णांना चांगल्या पद्धतीने कॅन्सर ट्रीटमेंट मिळावी म्हणून महाकेअर फाउंडेशन स्थापण्याचा निर्णय घेतला। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। मित्रमैत्रिणींनो, मी कॅन्सर सर्वायवर पण आहे। कॅन्सर बाबतीमध्ये जे काय लेटेस्ट अपडेट, न्यूज, रिसर्च आहे ते मी ह्या माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। या नवीन व्हिडिओचं नाव मी कॅन न्यूज ठेवणार आहे, म्हणजे कॅन्सर बाबतीत सगळ्या न्यूज। अलीकडेच मंत्रिमंडळामध्ये महाकेअर म्हणजे महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि ह्या फाउंडेशनतर्फे गरजू कॅन्सर रुग्णांना मोफतमध्ये निदान, चिकित्सा, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, शस्त्रक्रिया, पॅलेटिव्ह थेरपी, मोफत किमोथेरपीच्या औषधं आणि तसंच मानसिक उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या महाकेअर फाउंडेशनचं काम 3 लेअरमध्ये करण्यात येणार आहे, लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3। लेवल 1 ही शिखर संस्था टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल याच्याशी संलग्न असणार आहे। लेवल 2 आणि लेवल 3मध्ये राज्यातील 7 जिल्ह्यांमधून 18 रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे आणि ह्या 7 जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, मुंबई यातील शासकीय रुग्णालय आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालय याची निवड करण्यात आली आहे आणि यामध्ये किमोथेरपीसाठी लागणारे जे डे केअर आहे त्याची पण संख्या वाढवण्यात येणार आहे। सध्या राज्यामध्ये दरवर्षी 1 ते 1.5 लाख नवीन कॅन्सर रुग्णाचं निदान होतं। जेवढ्या प्रमाणामध्ये कॅन्सर रुग्ण वाढत आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये कॅन्सर तज्ज्ञ अवेलेबल नाही आहेत। त्यासाठी सध्या जे शासकीय वैद्यकीय रुग्णालय आहेत तिथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना पदव्युत्तर अतिविशेष उपचार यांचे प्रशिक्षण देऊन यासाठी लागणाऱ्या तज्ज्ञांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे। आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले या योजना ह्या रुग्णालयाशी संलग्न करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे कॅन्सर रुग्णावर आर्थिक भार पण येणार नाही। महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या मुख कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, कोलोन कॅन्सर हे कॅन्सर अतिशय कॉमन आहेत। त्यामुळे ह्या कॅन्सरसाठी जे काही उपाययोजना आहेत जशा किमोथेरपी आहे, शस्त्रक्रिया आहेत, रेडिएशन थेरपी आहे याची उपलब्धता त्या कॅन्सर रुग्णालयामध्ये करून देण्यात येणार आहे आणि मला वाटतं गरजू कॅन्सर रुग्णांसाठी ही अतिशय चांगली बातमी आहे आणि हे महाराष्ट्र शासनाचं कॅन्सर रुग्णांसाठी उचललेलं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे। हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, त्यामुळं अशा योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि हे फाउंडेशन ज्यावेळेस कार्यरत होईल त्यावेळेस कॅन्सर बंधू भगिनींना उपचार घेण्यामध्ये बिलकुल अडथळा येणार नाही। आता परत भेटू नवीन कॅन न्यूजमध्ये। तोपर्यंत माझ्या चॅनलशी जोडून राहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, त्यामुळे माझ्या पुढील व्हिडिओचे आणि पुढील कॅन्सर बाबतीच्या अपडेटचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तोपर्यंत मित्रमैत्रिणींनो, नेहमीसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा। धन्यवाद।